मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो मेट्रो रेल, तेव्हा सगळ्यात पहिला ऑप्शन असतो तो म्हणजे चालत जाणे. त्यानंतर येतो तो थोड्या लांबच्या पल्ल्यासाठी सायकली. त्यानंतर आपण म्हणतो फीडर किंवा इंटरमिजिएट पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणलं जातं, आणि बसेस. असे 4 पर्याय आपल्याला मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की मेट्रो रेल्वेमध्ये पार्किंग नाही, मेट्रो स्टेशनवरती पार्किंग नाही आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमची गाडी घेऊन जायचं कसं, आणि मग आम्ही आमची टू व्हीलर लावणार आणि मेट्रोनी प्रवास केला पाहिजे. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मेट्रोचे जितकी प्रवासी संख्या आहे त्याच्या 10% जरी आपण प्रवाशांसाठी पार्किंग बांधायचं ठरवलं तरीही ते मेट्रो स्थानकाहून मोठं होईल. कारण मेट्रोनी जर वापरायची असेल तर चालणे, बस, सायकल, रिक्षा याशिवाय काही पर्याय नाही. त्यामुळे सगळ्यात आधी दोन्ही महानगरपालिकांना जवळचे फुटपाथ जे आहेत मेट्रो स्थानकांच्या आजूबाजूचे ते उत्तम करणं. किमान 1 किलोमीटरपर्यंतचे फुटपाथ, म्हणजे मला चालत जाता आलं पाहिजे. जे 1 किलोमीटर टप्प्यामध्ये राहत आहेत त्यांना सलग उत्तम चालता येईल असा फुटपाथ जर मिळाला तर ते चालत जाऊ शकतील. त्यामुळे हा सगळ्यात पहिला आणि सोपा पर्याय आहे आणि कमी खर्चिक म्हणेन मी.